नमस्कार. एक हरिण दोन सिंहासोबत जंगलामध्ये बिनधास्त फिरत होती. एका संताने पाहिलं की हरिण आणि ती पण सिंहासोबत बिनधास्त फिरते. म्हणून त्या संतांनी काय केलं, त्या हरणीला विचारलं, "तू कशी काय याच्याबरोबर बिनधास्त फिरू शकते?" त्या हरणीने एक छान कथा सांगितली. ती आपल्याला जीवनात उपयोगी पडणार आहे. त्या हरणीने सांगितलं की काही वर्षापूर्वी एक सिंहीण जखमी झाली आणि मृत अवस्थेत पडली होती. नंतर तिचा मृत्यू झाला आणि त्या सिंहिणीसोबत दोन बछडे त्या ठिकाणी खेळत होते. तहानेनं, भुकेनं ते व्याकुळ झाले होते, कारण त्यांची आई मेली होती. मग हरीण म्हटले की मी हे सर्व पाहिलं, मला कळवळा आला, मला दया आली त्या सिंहाच्या बछड्याची. मी त्यांना काय केलं, स्वतःचं दूध पाजलं, त्यानंतर त्यांना खाऊ घातलं, पाणी पाजलं आणि लहानाची मोठी झाली. ती मोठी झाल्यानंतर सगळ्या जंगलाला सिंहानं सांगितलं, त्या दोन्ही सिंहानं, की ही हरीण आमची आई आहे आणि आईकडे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. हे सांगत असताना हरीण आणि संतांचा संवाद एका पोपटानं झाडावरती बसून ऐकला. त्याला वाटलं आपणही असंच काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून आपली काय होईल, जंगलामध्ये एक चांगला दरारा निर्माण होईल, आदर निर्माण होईल. म्हणून त्यानं काहीतरी करण्याचा निश्चय केला. तोच विचार करत असताना त्याची नजर जमिनीवरती पडली. जमिनीवरती नजर पडल्यानंतर त्यानं पाहिले की एक साप असा मृत अवस्थेत पडला होता. काटे त्याच्या पोटामध्ये शिरलेले होते आणि मग पोपटाला दया आली. पोपट खाली गेला आणि त्या सापाच्या अंगातले काटे अक्षरशः चोचीनं वेचून काढून टाकले. थोड्या वेळानं साप शुद्धीवर आला, चांगला झाला आणि पोपटाची नजर इकडं तिकडं जाताच त्या सापानं काय केलं, त्या पोपटावरच त्या ठिकाणी हल्ला केला, चावा घेतला. आणि मग पोपटाला वाटलं मी मदत करायला गेलो आणि नेमकं काय झालं, म्हणून त्यांनी संताला विचारलं की असं का झालं. संतानं सांगितलं, संतांनी एक छान उत्तर दिलं की तुम्हाला जर मदतच करायची असेल तर एक वेळेस सिंहाला मदत करा, परंतु विषारी प्रवृत्तीच्या आणि कुत्सित लोकांना मदत करू नका. नाहीतर तुमची मदत, तुमची सहानुभूती ही त्यांना तुमचा कमीपणा वाटेल आणि ते त्याचा गैरफायदा घेतील. या कथेतून तुम्हाला काय बोध घ्यायचा तो नक्की घ्या. जर योग्य बोध घेतला तर निश्चितपणे त्याचा फायदा हा तुम्हाला जीवनात होणार आहे.